शुभदा कांगणे चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आणि आज मी खूप दिवसांनी व्हिडिओ शेअर करते आहे तुमच्याबरोबर। घरी गणपती होते, थोडी दगदग झाली आहे म्हणून थोडा आराम करून मग आज व्हिडिओ खूप दिवसांनी तुमच्यावर शेअर करते आहे। तर आज बघा आपण खूप सुंदर अशी अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होणारी भजी बघणार आहोत। मुलांना आता संध्याकाळी काहीतरी खायचं होतं, तर म्हटलं चला पटकन घरीच तयार करते। सुंदर अशी बघा मी आज भजी तयार केलेली आहे आणि ते पण कमी तेलकट आणि खूप कुरकुरीत आणि एकदम खुसखुशीत भजी तयार होते। तर आज आपण हा व्हिडिओ बघणार आहोत। तर ही भजी मसूर डाळीची आहे। आपण बघा नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या भज्या करतो, तर आज मी ही मसूर डाळीची भजी केलेली आहे आणि ते आज मी सॉस बरोबर सर्व केलेले आहे। खूप सुंदर लागते सॉस बरोबर। तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि हो, व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर तुम्ही तर माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आला असाल तर प्लीज सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। तर चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे बघा मी 1 वाटीभर मसूरची डाळ घेतली आहे। ती स्वच्छ धुवून मी 10 ते 15 मिनिटं फक्त तिला भिजत ठेवली होती आणि ती 10 मिनिटांमध्ये खूप छान फुलते। हे बघा, टाकताना आपण ती थोडीशी टाकली ना तर ती भिजल्यानंतर भरपूर भिजली जाते आणि खूप चांगली ती भिजली जाते। तर तिचं बघा मी पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि ते आता आपण मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये फक्त 1-2 फिरकी फक्त तिला फिरवून घ्यायचं आहे। डाळ बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन तिला एकदा दोनदाच आपण फक्त फिरवून घेतलेलं आहे। पूर्ण तिला बारीक करायचं नाही आहे, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे। हे बघा, आणि ते आता मी भांड्यामध्ये काढून घेते। तुम्हाला पाहिजे त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही घ्या डाळ। मी आता 1 वाटी घेतली होती, ते 1 वाटीचं बघा भरपूर झालेलं आहे आणि अजून त्याच्यामध्ये ॲडिशनल दुसरे जिन्नस पण आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। तर बघा मी सर्वात पहिला 1 चमचाभर ओवा ॲड करते आणि ते चांगलं हातावर असं चुरून ॲड करायचं आहे। त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो भजीमध्ये। कापलेली कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर। कांदा ॲड करते त्याच्यामध्ये, 1 मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून। यामध्ये बघा कांदा ॲड केला की आपण ह्याच्यामध्ये आता अर्धा चमचाभर हिंग ॲड करणार आहोत। आता भजी म्हटल्यावर तर हिंग पाहिजेत। आणि अर्धा चमचा आपण हळद ॲड केलेली आहे। 1 चमचाभर धने जिरे पावडर ॲड केलेली आहे आणि 2 चमचे आपला हा घरचा मसाला ॲड केलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करूया आणि हे पहिला सर्व एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। भजीचं मिश्रण बघा व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये फक्त 1च चमचा आपण बेसनाचं पीठ ॲड केलेलं आहे आणि अर्धा चमचाभर तांदळाचं पीठ ॲड करते। आता तुमच्याकडे बेसनाचं किंवा तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ पण ॲड करू शकता। खूप सुंदर आणि खूप छान त्याच्यामध्ये चव उतरते भजीमध्ये बाजरीच्या पिठाची, किंवा ज्वारीचं पीठ असेल ते पण तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता। आता बघा मी हे सर्व एकजीव करून घेते आहे व्यवस्थित आणि आपलं पीठ किती सुंदर तयार झालेलं आहे बघा। भजीचं मिश्रण बघा किती व्यवस्थित तयार झालेलं आहे आणि ते दिसायला पण सुंदर दिसतंय, तेवढीच त्याची भजी पण खूप सुंदर लागते, एकदम मस्त, आणि ती चवीला पण खूप अशी कुरकुरीत होते। तर मी आता एका साईडला तेल पण ठेवलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये हातानेच भजी सोडायची आहे। एकसारखी भजी येते, चमच्याने सोडत बसलं तर ते वेळ पण लागतो, म्हणून नेहमी भजी हाताने सोडावी। तर बघा मी आता हाताने सगळं भज्या सोडून घेते। भजी बघा हाताने सोडून घेतलेली आहे आणि भजी तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच पलटी करायची नाही आहे, थोड्या वेळाने ती पलटी करून घ्यायची आहे आपल्याला। भजी थोड्या वेळाने पलटी करून घ्यायची आहे आणि तुम्ही तर सोडल्या तर पलटी केली तर ती भजी तुटू शकते, म्हणून थोडी तेलामध्ये भजी सेट झाली की मग आपण ती
पलटी करून घेतलेली आहे, हे बघा. आणि गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे, लो पण नाही आणि फास्ट पण नाही ठेवायचं. तर तुम्ही लो ठेवलं तर भजी तेल जास्त खेचून घेईल आणि फास्ट ठेवलं तर भजी वरच्यावर चांगली म्हणजे क्रिस्पी होईल पण आतून कच्ची राहील. म्हणून भजी नेहमी तळताना लक्षात ठेवा मीडियम फ्लेमवरच तळायची आहे. भजी बघा व्यवस्थित दोन्ही बाजूनी मस्त फ्राय झालेली आहे आणि तिला रंग पण एकदम सुरेख आलेला आहे. बघा रंग किती छान आलेला आहे एकदम. एवढाच रंग ठेवायचा, जास्त डार्क करायची नाही. गोल्डन ब्राऊनच आपल्याला भजी काढून घ्यायची आहे. आणि ही भजी खूप एकदम अशी खुसखुशीत होते भजी आणि कुरकुरीत पण होते. तर भजी बघा मस्त छान म्हणजे तळून झालेली आहे. तर आता आपण ही काढून घेऊया. भजी बघा एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि दिसायला किती सुंदर दिसते आहेत ना, तेवढीच ती चवीला पण अप्रतिम लागते. तर बघा आता मी पहिल्या बॅचसारखं दुसऱ्या सेकंड बॅच पण सेम तसाच तळून घेते भजींचा. भजी बघा हाताने सोडून घेते आहे. भजी बघा संपूर्ण अशी व्यवस्थित भजी सोडून घेतलेली आहे आणि किती मस्त एकदम फ्राय झालेली आहे ती बघा. आणि ही भजी तुम्ही कधीही करू शकता, छोट्याशा भुकेसाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला, जेवणाबरोबर पण तुम्ही करू शकता. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भज्या करतो जेवणाबरोबर, तर बघा तुम्ही ही पण भजी करू शकता. तर आता भजी आपल्या सर्व तळून झालेले आहे, करून झालेले आहे. तर आता बघा मी तुम्हाला सर्व करून दाखवते. भजी बघा मस्त छान तयार झालेले आहे आणि ते मस्त मी एका प्लेटमध्ये सर्व केलेले आहे टॅमॅटो केचप बरोबर. तर तुमच्याकडे तर हिरवी चटणी असेल तर तुम्ही त्याबरोबर सर्व करा, पण मी आता हे मुलांना टॅमॅटो केचप बरोबर मस्त आवडते ही भजी. आणि बघा भजी किती एकदम क्रिस्पी झालेली आहे, चवीला अप्रतिम होते मसूर डाळीची भजी. तर तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यावर प्लीज सबस्क्राईब लाईक करा, व्हिडिओ पूर्ण बघा आणि ही रेसिपी करून बघा तुम्ही. आणि ही रेसिपी तुम्ही कधीही केव्हाही करू शकता, एवढी मस्त रेसिपी आहे. तुम्ही छोट्याशा भुकेसाठी किंवा जेवणाच्या पंगतीमध्ये वाढण्यासाठी करू शकता. तर व्हिडिओ पूर्ण बघा. थँक्यू.